नमस्कार. हरिकृष्ण क्लिनिक, हरिकृष्ण दवाखाना, नाडी परीक्षा योग, चिकित्सा सल्ला. आज आपण हरिकृष्ण क्लिनिकच्या माध्यमातून आपल्या दैनंदिन आहारामधील कडधान्य याबद्दल आयुर्वेदामध्ये काय सांगितलेले आहे, त्याचे मार्गदर्शन काय केलेले आहे ते समजून घेऊयात. कडधान्य आणि आयुर्वेद. चला मग तर आपण समजून घेऊयात, की मोड आलेले कडधान्य कोणी खावे? मोड आलेले कडधान्य खाण्यासाठी ही पचनशक्ती खूप चांगल्या स्वरूपाची असावी लागते, असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. तसेच रुग्णांमध्ये पचनशक्ती ही खूप कमी असते. म्हणून शक्यतो मोड न आलेले कडधान्य खावे, असे आयुर्वेद सांगते. ज्या रुग्णांची पचनशक्ती ही चांगली आहे, तसेच ते अतिशय मेहनत आणि शरीराची हालचाल खूप करतात, जे रुग्ण दररोज 3 तास व्यायाम करतात, त्यांना मोड आलेले कडधान्य खाणे आवश्यक असते. कारण की त्यात प्रथिनं असतात, प्रोटीन्स असतात. आता अपचन, अजीर्ण, पोटाचे विकार, वातव्याधी असणारे रुग्ण, तसेच ज्वर आणि व्यायाम न करणारे यांना मोड आलेले कडधान्य खाऊ नये. त्यांना ते पचणार नाहीत. हाय प्रोटीन. आता हाय प्रोटीनची एक संकल्पना आलेली आहे. या संकल्पनेमुळे रुग्ण मोड आलेले कडधान्य प्रचंड प्रमाणामध्ये सेवन करत असतात, खात असतात. तर त्यांनी ते वैद्यकीय सल्ला घ्यावा. तसेच आपली प्रकृती तपासून आपली पचनशक्ती कशी आहे हे पाहूनच आपण मोड आलेले कडधान्य खावे आणि शक्यतो मोड आलेले कडधान्य हे 4-5 दिवसातून एकदा खावे, असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. धन्यवाद.